ज्या सगळ्यात जास्त किमतीला बैल ही जी विकली गेली ती पहिल्यांदा बैल मी दिलीत त्या बैलांना। शेवाळ्या आबाच्या बैलाला दत्ता पाटलांचा तो धैर्याचा पक्ष आहे आपला पाखरे आहे, त्याला 3 मैदान आपला सुंदर घालून 1 नंबर करून दिला। तुम्हाला सांगतो यो माळशिरसचा चिक्या 55 लाखाचा, त्याला बी मी कातर घाटावला पहिल्यांदा मी बैल दिला। म्हणजे तो बैल पळतोय, पळत असा विषय नाही, पण ती बैल ज्या वेळेला आम्ही बैल दिला त्यावेळेला ती दिसली। ह्याच्यापेक्षा आज मला आनंद एवढा झाला की आमचा बैल पहिल्या मैदानात ह्याचा गुरु पहिल्यांदा फायनलला राहिलो। मी खाली कोरोना म्हणतो बघितला आनंद, मी आलो होतो, नाही राहिली तरी चालेल पण बालेची आमच्या गाडी राहिली बाद झालं म्हणतो, पण ती बी दुसरी बी गाडी आमची राहिली, बालेची राहिली। आनंद चांगल्या सीमित राहील, चांगल्या सीमित राहील, कोणाची नावं घ्यायची नाही, ती बैल आपल्या पायात द्यायची, पण अजून बी त्या बैलाच्या म्हणजे ह्याच्यात धमक आहे, माणसं येते आपला बैल पळवा, मग दुसरी 1000 जण आपल्याला बैल मागा येतील, पण आपला बैल पळा पाहिजे, आपला पळणार नाही ना आपण दुसऱ्याला मागणार, मग नाही ना माणसं तशी देत नाही, सगळी सारखी नसते। मंडळी, जय जवान जय किसान अंगापूरच्या मैदानामध्ये आलेलो आहे आणि इकडे प्रेक्षकांचं लगेच जय जवान जय किसान चालू झालं। खऱ्या अर्थानं बघा, बरेच दिवसातनं मैदानात आलोय आणि एखादा बैल थांबतो आणि परत पळायला लागतो, थोडस त्याला सुद्धा समाजापुढे दाखवणं गरजेचं आहे। जीवन ड्रायव्हर महाराष्ट्रात अनेक बैल असतील की त्यांच्यामुळे उजेडात आली, त्यांच्या बैलांबरोबर पळून उजेडात आली आणि आजच्या या अंगापूरच्या मैदानात फायनल साठी पात्र झालेले आहेत। सुंदर पण झाला आणि पलीकडे बल्ली आहे, दोन्ही बैल पात्र झालेले आहेत। थोडस आपण ड्रायव्हरांच्याकडून काही गोष्टी जाणून घेणार आहोत। नमस्ते। नमस्कार। काय आनंद आहे, परवा 1 नंबर केला आणि आज अनेक दिवसापूर्वीपासून बैल पळतोय, म्हणजे आदत मध्ये तर तुम्हाला घातलाय सांगायची गरज नाही, परंतु आता थांबला होता, थांबल्यानंतर ना काय अनुभव आहे भेटलं? थांबल्यावर जरा त्रास सगळ्यांना झाला, त्रास झाला थोडाफार काळ। आम्ही मध्यंतर मी बाईक दिली त्यावेळेला सांगितलं जरा आमची आई आजारी असल्यामुळे थोडा गॅप पडला होता, माझं लक्ष नव्हतं बायला, त्यामुळे थोडासा त्रास झाला। बैल बी बैल कायम पळतोय, म्हणजे कधी त्यानं त्याच्या बाजूने कधी कमीपणा पडला, फक्त पैरेचा जरा अडचण येत होती आणि मी नसल्यामुळे मी पैरे बी जरा मोठे कोणाला मागून बैल कधी घातला नाही, म्हणजे आपला बैल थोडासा अडचणीत असल्यामुळे माझं लक्ष नव्हतं मैदानात जास्त, आई आजारी असल्यामुळे माझं आईकडे जरा जादा लक्ष होतं। पण आता ह्याच्यावर लक्ष दिलं की बैल आईचं ही झालं की पहिल्या मैदानात काढला, पहिल्या मैदानात राहिला। महत्वाचा म्हणजे विषय सांगतो, आमचा बैल पाल्या ह्याच्यापेक्षा आज मला आनंद एवढा झाला की आमचा बैल पाल्या मैदानात ह्याचा गुरु पहिल्यांदा फायनलला राहिलो। मी खाली कोरोना म्हणतो, बघितला आनंद, मी आलो होतो, नाही राहिली तरी चालेल पण बालेची आमच्या गाडी राहिली बाद झालं म्हणतो, पण ती बी दुसरी बी गाडी आमची राहिली, बालेची राहिली। आनंद चांगल्या सीमित राहील, चांगल्या सीमित राहील, कोणाची नावं घ्यायची नाही, ती बैल आपल्या पायात द्यायची, पण अजून बी त्या बैलाच्या म्हणजे ह्याच्यात धमक आहे बाबा, तो बैल बिनजोडचा 500 आहे, पण तो अजून बी त्याच्या बाजूला गाडी मोठी आली की तो त्या गाडीला जाऊन देत नाही, म्हणजे त्या बैलाची खासियतच आहे, किंवा बिनजोडचा 500 आहे ना। आणि जवळ गाडी आली की आम्हाला वाटतं त्याच्या साईडला मोठी गाडी आली की ती 100% बैल गाडी फायनलला ठेवणार म्हणजे ठेवणार, सगळी म्हणली, म्हणजे जवळजवळ 5-6 जण म्हणली आज गाजेची गाडी शेजारी आहे म्हणल्यावर पहिल्या फायनलला राहणार, बाले आमचा फायनलला राहिला, त्यातच आनंद लय भरपूर आनंद झाला। तसं बघायला गेलं तर मी जवळनं बघतो तुम्हाला, अनेकांना तुम्ही बैल दिलेला आहे, म्हणजे ते कसंही देऊ द्या, वायदेव देऊ द्या, कुठल्या गोष्टी देऊ द्या, एवढी मोठी मोठी बैल आता तुम्हाला खरं सांगतो, जेवढी ही म्हणजे बैलांची नाव ज्या सगळ्यात जास्त किमतीला बैल ही जी विकली गेली ती पहिल्यांदा बैल मी दिलीत त्या बैलांना। शेवाळ्या आबाच्या बैलाला दत्ता पाटलांचा तो धैर्याचा पक्ष आहे आपला पाखरे आहे, त्याला 3 मैदान आपला सुंदर घालून 1 नंबर करून दिला। तुम्हाला सांगतो यो माळशिरसचा चिक्या 55 लाखाचा, त्याला बी मी कातर घाटावला पहिल्यांदा मी बैल दिला, म्हणजे तो बैल पळतोय, पळत असा विषय नाही, पण ती बैल ज्या वेळेला आम्ही बैल दिला त्यावेळेला ती दिसली आणि त्यांना मोठं पैर होत गेलं, म्हणून काय त्यांनी बैल दिला नाही म्हणून आपण काय रागाला यायचा नाही, आपला आपण दुसरा बैल घालून तयार करायचा आणि पुन्हा कधी रागरोज ठेवायचा नाही। बैल पाळला की 100% तुम्हाला बैल मागायला माणसं येतील, आपला बैल पाळवा, मग दुसरी 1000 जण आपल्याला बैल मागा येतील, पण आपला बैल पाळा पाहिजे, आपला पळणार नाही ना आपण दुसऱ्याला मागणार, मग नाही ना माणसं तशी देत नाही, सगळी सारखी नसते। नक्कीच आज बल्ल्यानं चांगलं म्हणजे काम केलं, बल्ल्या आमचा बैल आहे त्याचा काही विषय नाही, पण आम्ही जास्त त्याला पण आता त्याचं वय झाले जास्त पळवत नाही, कधीतरी 10-15 दिवसात बैल आम्ही पळवतो मज्जेनं, पण त्याच्या जवळ जर मोठी गाडी आली की तो 100% फायनलला राहतो, म्हणजे ती मोठी गाडी कुठली बी असू द्या काय अडचण नाही। आज सुंदरचा पारा पण वेगळा आहे,
नाही बैल आता 100% पाळणार. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं बैल इथनं पुढे पाळणारच आपण. आता सुंदर बरोबर कुठला बैल पळाला? आपला सरजा गारळेवाडीचा, ती आमच्या घरातला असल्यागत बैल आहे आणि तिचं नियोजन बी मीच करतो. म्हणजे सुरुवातीला त्या बैलानं 2-4 मैदान गोलाला आपला म्हणजे माझ्या नियोजनातच घेतलं आणि परत आपली गाडी आता रोज उठून ह्याला त्याला घालण्यापेक्षा ही आपली गाडी आहे घरची. चांगली गाडी पळावली आमची, आम्ही कधी बी पळवू शकतो. ही आमची घरची गाडी आहे. गारळेवाडीकरांचा सर्जा आणि आपला निनामता सुंदर. आणि बल्ल्या बरोबर कुठला पळाला? बल्ल्या बरोबर तो बी शेडगे आपणचा बैल, आपणच भाडे बिड काय नसतं. तो बैल 3-4 मैदान मी नेऊन पळावलाय स्वतः, म्हणजे वासरांच्या बैल ह्याच्यावर. मला तो बैल चांगला वाटला. मग आज पायरा तो शेडगे आपणचा आपला बल्यांची आम्ही केला आणि ती गाडी आमची गोलाला. तो बी बैल दोन्ही खांदानं चांगला पळतो. मध्ये मध्ये आता तुम्ही गाडी हाणत होता स्वतःच. हो, आता बैल आपला थाटलाय म्हणलं तो दाखवायला पाहिजे, त्याशिवाय तर पैर होत नाही. तुम्हाला माहित नाही, पैसे देऊन एखाद दिवस देतोय. आता आज पैसे आहे म्हणून 50-60 हजार द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही 4 नंबरच्या पायरात पळवा. त्यापेक्षा पैसे देऊ नका ना कोणाला. बैल तुमचा पळवान चांगला बैल 2 नंबर, जी गाडी 2 नंबरला उतर तो घालून तुमचा बैल दाखवा. गाड्या मारा, कशाला कोणाला पैसे द्यायची गरज पडते. आज कुणी गाडी हाणली? प्रणव गाडी, प्रणव हाणतोय, भाई हाणतोय, प्रणव दोघ जण हाणती. ती बल्लेची अनिलच हाणतो. बल्लेची अनिल ड्रायव्हरनं अनिलच हाणतो. आजच्या फायनल साठी तुम्हाला शुभेच्छा. थोडंसं ड्रायव्हर कडे पण जातो. धन्यवाद धन्यवाद. बैला बरोबर ड्रायव्हरचं बी तेवढंच विशेष मानावं लागेल. आणि तुम्ही बघू शकता ब्लॅक टायगर, बिंदोडचा बादशाह आणि अनेकाला मात देऊन स्वतःच्या ताकदीवर हिमतीवरती नाव केलेलं आहे असा बल्ल्या. आता कुठे आहे, कुणाकडे बल्ल्या? काय अनिल ड्रायव्हरकडे आहे. अनिल ड्रायव्हरकडे आहे. आज सुंदरची गाडी हाणली तुम्ही, काय म्हणजे कसं स्पीड लागलेलं किंवा पाठीमागच्या मैदानात हाणली तेव्हा काय आनंद होता? नाही, गाडी चांगली पळती. ही गाडी जेवढं रानगाव इतकी गाडी जास्तच पळती. आणि बऱ्याच दिवसात बैल थांबला होता. पाठीमागच्या मैदानात बी तुम्हीच हाणली का? हो, मीच पळवली होती. आता जवळजवळ 3-4 महिने झाले मीच पळवतोय बैल. आज दोन्ही गाडी वेगवेगळाच आनंद आहे. फायनलला आता काय पण होते, पण दोन्ही गाड्या फायनलला राहिलेल्या आहेत. भागात राहिले की मोठा आनंद होतो. गेल्यावर कोण बघायला नसते. जरा भागात आपल्या गावात भागातली माणसं असते ती आम्हाला बी बरं वाटतं, बघणाराला बी चांगलं वाटतं. भागात कुणाला बी कुठल्या बी मैदानात गेलं तरी प्रत्येक भागाला आपला अभिमान असतो. त्यामुळे भागात बैल राहणं महत्वाचं. नक्कीच मित्रांनो, बघा जीवन ड्रायव्हर म्हटलं तर अशी व्यक्ती की मी अनेक वेळा बघितलेलं आहे की अनेकांची बैल उजेडात आणलेत. मी डायरेक्ट बोलतो, कधी बी अनेक मोठमोठी आता टॉपची मैदानात पळतात, त्यांची उजेडात आणलेली, त्यांचाही थोडासा वेगळा काळ गेला, परंतु परत बैलांना उजेडात आणलं. एका मैदानात 2-2 बैल आज फायनलला राहिलेत. निनामकरांचं नाव महाराष्ट्रभर गाजतंय असा बल्ले आणि सुंदर. तुम्हाला दोन्ही गाड्यांना फायनल साठी निसर्गाची नावातर्फे शुभेच्छा.